परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहणारं एक भावनिक खुलं पत्र लिहिलं आहे, ज्यामध्ये 3 दशकाहून अधिक काळ चाललेल्या आणि राजकारणाच्या सीमा ओलांडलेल्या नात्याची आठवण आली आहे. या नात्याचं वर्णन करताना सरनाईक यांनी लिहिलं आहे की पवार हे त्यांच्या आयुष्यातील केवळ एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व नव्हते, ते एक मार्गदर्शक आणि सतत शक्तीचे स्रोत होते. त्यांच्या पत्रात सरनाईक यांनी एक तरुण विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आणि नंतर ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण केली. त्यांनी लिहिलं की दादा, तुमचं जाणं हे केवळ एका महान नेत्याचं नुकसान नाही, तर एका मार्गदर्शकाचं आणि माझ्या आयुष्यातील प्रेमळ व्यक्तीचं नुकसान आहे. तुम्ही आता आमच्यात नाही आहात हे माझं हृदय अजूनही स्वीकारण्यास नकार देते. बारामतीला त्यांच्या भेटी कधीही केवळ राजकीय हेतूसाठी नव्हत्या यावर त्यांनी भर दिलाय. त्यांनी अजित पवार यांना सार्वजनिक सेवेचे बारकावे, शिस्त राखणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवी नातं कसं जोपासायचं याचं श्रेय दिलं. पत्रात लिहिलं होतं की तुम्ही आम्हाला फक्त नातं कसं टिकवायचं हे शिकवलं नाही, तुम्ही ते दाखवून दिलं. तुमचं प्रेम खरं होतं. तुम्ही हसून म्हणायचो आपण प्रतापला मदत केली पाहिजे आणि जेव्हा जेव्हा मी मागे वळून पाहायचो तेव्हा तुमचा भक्कम पाठिंबा नेहमीच माझ्या मागे होता. मंत्र्यांनी जुलै 2008 मधील एका प्रसिद्ध घटनेचा उल्लेखही केलाय. सिद्धिविनायक मंदिरात हिऱ्यांनी जडवलेला मोबाईल फोन. सरनाईक यांनी स्पष्ट केले की हा इशारा कधीही त्या घटनेबद्दल नव्हता, तर तो पवारांबद्दलच्या त्यांच्या खोल आदराचा आणि प्रेमाचं प्रतीक होता. ते म्हणाले, आजही लोक मला त्या घटनेमुळे ओळखतात आणि तुमचं नाव कायमचं त्याच्याशी जोडलं गेले. पत्रातील सर्वात हृदयस्पर्शी भाग त्यांच्या शेवटच्या भेटीबद्दल होता. सरनाईक यांनी स्पष्ट केले की ते फक्त 1 दिवस आधी कॅबिनेट बैठकीनंतर भेटले होते. मंगळवारी कॅबिनेट बैठक संपल्यानंतर मी तुम्हाला 9 फेब्रुवारी रोजी आमंत्रित केलं होतं आणि आता तुम्ही गेला आहात, ते अजूनही खरं वाटत नाही. सरनाईक म्हणाले, संपूर्ण राजकीय जगानं अनुभवलेला धक्का व्यक्त करत श्रद्धांजली वाहताना सरनाईक यांनी पवारांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम नेहमीच जपण्याचं वचन दिले. तुमच्या आठवणी, तुमच्या शिकवणी आणि तुम्ही आपल्याला दिलेला विश्वास प्रत्येक पावलावर माझ्यासोबत राहील. तुमची अनुपस्थिती शब्दात व्यक्त करता येणार नाही. दादा, तुम्हाला आपली भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात त्यांनी या पत्रात आपल्या भावना नमूद केल्यात. सब मिलके आज अंत. ठाणे जिल्ह्यातील शिळ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 12 वर्षीय मुलाचा मृतदेह एका इमारतीच्या डगमधून आढळून आलाय. हा अपघात आहे की निष्काळजीपणामुळे गेलेला निष्पाप जीव? या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्ह्यातील शिळ परिसरातील खलील कंपाऊंडमधील नजीर हाईट्स या इमारतीतून 12 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. इमारतीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी शिळडागर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ग्राउंड फ्लोअरवरील एका खोलीच्या बाथरूमची भिंत तोडून डगमधून मृतदेह बाहेर काढला. मृत मुलाची ओळख तौहीद साहिद शेख, वय वर्ष 12 अशी करण्यात आली असून तौहीद गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटुंबियांनी आधीच शिळडागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मृतक तौहीद हा शब्बीर हाईट्स येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार तौहीद इतर मुलांसोबत नजीर हाईट्सच्या छतावर पतंग उडवायला गेला होता. इमारतीच्या छतावरील डग हा लाकडी प्लायवूडनं झाकलेला असल्याचंही सांगितलं जात असलं तरी मृतकासोबत खेळणाऱ्या एका मुलानं वेगळाच खुलासा केलाय. त्या मुलानुसार डग उघडाच होता. आम्ही तिघे उड्या मारत होतो तेव्हा तौहीद अचानक डगमध्ये पडला. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ड्रग सुरक्षित नव्हता का? लहान मुलांना छतावर जाण्याची परवानगी कोणी दिली? हा अपघात आहे की दुर्लक्षातून घडलेली दुर्घटना? दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. हा मृत्यू पतंग उडवताना झालेला अपघात आहे की इतर कोणता प्रकार, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून संतापाचं वातावरण निर्माण झाले. बेटा क्या नाम है आपका? रेहान। बेटा आप भी वो बच्चे के साथ में पतंग उड़ाने के लिए गए थे क्या? हाँ, रेहान कहाँ रहते हो तुम? मैं शब्बीर हाइट में 2 माले पे। और ये तुम्हारे बाजू की बिल्डिंग में हादसा हुआ है। हाँ, 4 दिन से एक बच्चा गायब था, आज उसकी लाश मिली है। हाँ। क्या बताओगे उस बारे में? बच्चे का नाम तौहीद बताया जा रहा है। तौहीद का हादसा कैसे हुआ, क्या जानकारी है इसकी पूरी? तो मैं टेरिस पे था, तो बाकी 2 लड़के थे, हाँ, मैं था और वो था। वो डर के वहाँ पर वो लोग जम मार रहे थे। एक बंदा पहले जम मारा, तो वो बोलता मेरे साथ में तू भी मार। अच्छा। तो लोग एक दूसरे का देख के जम मार रहे थे। तो वो डग खुला था क्या? हाँ। अच्छा, उसमें डग कोई खुला पतरा वतरा लगा हुआ था? नहीं, कुछ भी नहीं था ना, प्लाई पतरा कुछ नहीं था। नहीं। बाकी उन लोग का एक दूसरे का देख के जम मार के मारते सीख थे एक गए। दूसरे को, बोलते थे मारो जम हाँ। मारो करके। मेरे को भी बोले थे, मैं चला गया। अच्छा, बेटा पर सब लोग कह रहे हैं कि वो पतंग उड़ाने गया था। पतंग हाँ, उड़ाने पतंग भी उड़ा रहा था, बाकी उसका भाई वहाँ खड़ा था, वो जम मार रहा था, उसका भाई चिल्ला रहा था उसको मत अच्छा। कर। ये जिस दिन वो गायब हुआ है उसी दिन की बात है या उसके पहले की बात है? उससे मतलब 1-2 घंटे के पहले। 2-1 घंटा पहले। हाँ। अच्छा। महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरी अभावी कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित. आमदार संजय केळकर महसूल मंत्र्यांसोबत घेणार बैठक. 6.5 दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे 80हून अधिक कुटुंबियांचं पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आलं. मात्र गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जा अभावी ही कुटुंब सेवा सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेऊन साकडं घातलं. याबाबत महसूल मंत्र्यांच्या दालनात संयुक्त बैठक घेणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं. सुमारे 65 वर्षांपूर्वी कोयना धरण प्रकल्पग्रस्त 80हून अधिक कुटुंबियांचं पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आलं. मात्र या कुटुंबियांच्या 3 पिढ्या सोयीसुविधांपासून वंचित असल्याची व्यथा या ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे मांडली. किमान 7 एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा दिला जातो, परंतु करंजवडे गाव 4 एकरवर असून आणखी 3 एकर जमीन गावाला मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. महसुली गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्यानं शासनाच्या विकास योजना तसंच सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे गेल्या 65 वर्षात 3 पिढ्यांचं जीवनमान ढासळलंय. जिल्हा परिषदेची विकास कामं सुरू असून अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची बाब ग्रामस्थांनी केळकर यांच्या निदर्शनास आणली. याबाबत केळकर यांनी लवकरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करून महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. गावाला महसूल दर्जा आणि गावठाण मंजुरीबाबत केळकर यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू असून त्याला यश मिळेल असा विश्वास ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्याच्या महापौरपदासाठी अनेक नावांची चर्चा होती. मात्र कोपरी परिसरातील नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. महापौरपदाच्या रेसमध्ये वागळेमधून दर्शना जानकर तसंच वर्तकनगरमधून बिमल भोईर यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र महापौरपदासाठी आज नामनिर्देशन दाखल करण्यात आलं असून पिंपळकर यांचं नाव निश्चित झाले.
तर दुसरीकडे भाजपनं विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय बासनात गुंडाळला असून सत्तेत सामील उपमहापौरपदी कृष्णा पाटील यांची वर्णी भाजपनं लावली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत आता शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असे सत्तेचं समीकरण असणार आहे. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळालं. शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून भाजपचे 28 नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेचाच महापौर बसणार हे निश्चित झालं. महापौरपदासाठी अनुसूचित जातीचं आरक्षण पडल्यानं महापौरपदासाठी दर्शना जानकर, विमल भोईर, पद्मा भगत आणि शर्मिला पिंपळकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आज महापौरपदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये महापौरपदासाठी शर्मिला पिंपळकर तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या कृष्णा पाटील यांनी आपलं नामनिर्देशन दाखल केलं आहे. यामध्ये शर्मिला पिंपळकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं तर उपमहापौरपदासाठी कृष्णा पाटील यांची वर्णी लागली. शिवसेनेने एकूण 75 नगरसेवक आणि भाजप पक्षाचे 28 नगरसेवक निवडून आणले. अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे शिवसेनेचे 76 नगरसेवक झालेत. शर्मिला पिंपळकर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाकाडी परिसरातून निवडून आल्या असून शर्मिला ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळकर यांची वर्णी लागल्यानं कोपरीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ठाणे महापालिकेत योग्य पद मिळालं नाही तर विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपनं आपला निर्णय बासनात गुंडाळला. ठाण्याच्या उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची वर्णी लागली आहे. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा यासाठी महत्त्वाच्या समितीवर भाजपनं मागणी केली आहे. यामध्ये स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण मंडळ, विषय समित्या, प्रभाग समितीमध्येही भाजप आजही आग्रही आहे. महापौरपद म्हटलं तर मस्के साहेबांनी देखील महापौरपद या ठिकाणी बघितलं आणि खासदार होते. एकंदरीत कारभार कसं बघा? सर्वांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते. आणि 2017 नंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी मस्के साहेब, जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली आहे. महापौरपदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे. अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन. काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती. त्याचं काम करण्याचं, सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ओके, थँक्यू.